नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. व्हॉट द हेल, हा फोन स्विच ऑफ का आहे? अमितने रागात विचारलं. ते झाला असेल तो स्विच ऑफ, पण तुला का हवा आहे तिचा फोन? आशूने विचारलं. सांगतो, असं म्हणत अमितने पटकन तो फोन चार्जिंगला लावला. पण फोन थोडा चार्ज होईपर्यंत त्याला वाट पाहावी लागणार होती. त्याशिवाय तो फोन सुरू करू शकणार नव्हता. फोन हातात घेऊनच तो 1-2% चार्ज होण्याची वाट पाहू लागला होता. पण आत्ता ह्या क्षणी हे 1-2 मिनिटसुद्धा त्याला आता एकेका युगा एवढे वाटू लागले होते. आता पुढे. अमित तो फोन चार्ज व्हायची वाट पाहतच होता की त्याचा फोन वाजला. डॅड कॉलिंग येत होतं. येस डॅड, अमित बोलला. मी बोलते अमित. अरे कुठे आहेस तू? अजून घरी का नाही आलास? रीमाने काळजीने विचारलं. मॉम, मी जरा कामात आहे. तू जेवलीस का? अमितने विचारलं. माझं सोड तू, मी जेवेल नंतर. तू कुठे आहेस ते सांग आधी. तू पण घरी नाही आहे, कुणालचा काही पत्ता नाही लागत. जीव नुसता टांगणीला लावून ठेवलाय तुम्ही दोघांनी. जेवण तरी कसंच येईल मला? रीमा रडकुंडीला येत बोलल्या. तसा अमितने एक सुस्कारा सोडला. मॉम, तू काळजी करू नकोस. मी ठीक आहे आणि सध्या खूप इम्पॉर्टंट कामात आहे. आणि कुणालचं म्हणशील तर माझी टीम त्याचा शोध घेत आहे. काळजी नको करूस. तू प्लीज जेवून घे आणि झोपून जा. माझी वाट नको पाहूस. मला यायला उशीर होईल, अमित बोलला. त्याला कळत होती तिची काळजी, पण सध्या तरी तो त्यांना काहीच सांगू शकत नव्हता. बरं ठीक आहे, मी जेवून घेते, पण तू लवकर ये घरी प्लीज, रीमा बोलल्या. बरं ठीक आहे, डॅडना दे जरा फोन, अमित बोलला. तसं त्यांनी फोन रामच्या हातात दिला. डॅड, इज शी ओके? अमितने विचारलं. अमित, ती बरी आहे, पण सारखं तुझं आणि कुणालचं विचारते. पण तू कुठे आहेस? तेव्हा ना घरी यायला हवं होतंस, रामने विचारलं. तसे अमितने डोळे कच्च मिटले. डॅड, एक प्रॉब्लेम झाला आहे. तो मोहन परत आला आहे आणि त्याने जानूला आणि मुलांना किडनॅप केलं आहे, अमित बोलला. तसे राम इथे शॉक झाले. काय? पण तो तर जेलमध्ये होता ना, रामने विचारलं. हो डॅड, पण तो कधीच बाहेर निघाला आहे तिथून. मी तुम्हाला सगळं नंतर सांगतो. सध्या मला कसंही करून जानूला आणि मुलांना शोधायचं आहे, अमित रेसलेस होऊन बोलला. ओके ओके, तू लवकर काहीतरी कर आणि शोध त्यांना. इथली काळजी नको करूस. मी आहे रीमाजवळ. तू फक्त जानूला आणि मुलांना शोध लवकर. खूप सोसलंय तिने, पण आता पुन्हा नको. काळजी घे स्वतःची. चल ठेवतो, राम बोलले आणि त्यांनी फोन ठेवून दिला. बिचाऱ्या जानूने किती काय काय सोसलं इतकी वर्षे, फक्त आणि फक्त अमितसाठी, तिच्या प्रेमासाठी. आणि आज पुन्हा एकदा फक्त त्याच्यामुळेच तिला एवढं सगळं सहन करावं लागतंय. देवा प्लीज, तिला आणि मुलांना आता काहीच होऊ देऊ नको. रक्षण कर त्यांचं. राम मनातल्या मनात देवाला साकडं घालत होते. त्यांना जानूसाठी खूप वाईट वाटत होतं आणि तिची काळजी पण वाटत होती. इथे अमितने पाहिलं तर जानूचा फोन थोडा चार्ज झाला होता. त्याने पटकनच तिचा फोन ऑन केला. बॉस, काय शोधताय तुम्ही त्या फोनमध्ये? रॉनीने विचारलं. रॉनी, जानूने चिनू आणि प्रिन्सेस दोघांच्या गळ्यातल्या चेनमध्ये GPS ट्रॅकर चिप बसवले. त्याचेच लोकेशन चेक करतोय, अमित बोलला. तसं रॉनीच्या चेहऱ्यावर स्माईल आली. ग्रेट बॉस, म्हणजे आता आपल्याला त्यांचा पत्ता मिळू शकतो, रॉनी खुश होत बोलला. येस, मला जानूने ह्याबद्दल सांगितलं होतं. मी तिला म्हणालो होतो की त्याची सध्या काही गरज नाही आहे, कारण ऑलरेडी मी खूप सारी सिक्युरिटी त्यांच्यासाठी तैनात ठेवली होती. पण नाही, ती बोलली गरज आहे त्याची. कदाचित तिने आयुष्यात इतकं सारं दुःख पाहिलं ना की ह्या येणाऱ्या संकटाची तिला आधीच कल्पना आली असावी आणि म्हणून तिने ती चिप त्यांच्या गळ्यात बसवली असेल, अमित थोडा उदास होत बोलला. अरे हो, हे तर मी विसरूनच गेले होते. जानूने मला सांगितलं होतं हे. मी अशी कशी विसरू शकते, आशू खाली मान घालून बोलली. इट्स ओके आशू, तू पण खूप पॅनिक झाली होती, म्हणून कदाचित तुझ्या डोक्यातून ते निघून गेलं असेल, अमित बोलला आणि पुन्हा मोबाईलमध्ये पाहू लागला. तशी मग आशू पण शांत झाली. बॉस, होतंय का लोकेशन ट्रेस?
रॉनीने विचारलं. येस येस, इट्स ट्रेस. ओ जान, यू आर सिम्पली ग्रेट. आय लव्ह यू. अमित खूपच खुश होत बोलला. रॉनी, लेट्स गो. जास्त दूर नाही येत ते आपल्यापासून. हरी. अमित बोलला आणि झपझप पावलं टाकत तिथून जाऊ लागला. मी पण येते सोबत, आशू बोलली. नो आशू, तू घरीच थांब. मी आणि बॉस जाऊन घेऊन येतो मॅम आणि मुलांना. तू स्वतःची काळजी घे, रॉनी काळजीने बोलला. पण अमित मात्र त्याच्याकडे पाहतच राहिला, कारण आशूबद्दलची काळजी त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती अमितला. तो एकटक रॉनीकडे पाहू लागला तसा रॉनी पटकन आशूपासून दूर झाला. ठीक आहे, मी थांबते घरीच, आशू पण रॉनीकडून नजर चुकवत बोलली. सध्या अमितसाठी सगळ्यात महत्त्वाचं जानूकडे पोहोचणं होतं, म्हणून त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि तो बाहेर निघून गेला. रॉनीने एकदा आशूकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच तिला काळजी घे म्हणून सांगून तो अमितच्या पाठी गेला. रॉनीने पटकन त्यांच्या टीमला लोकेशन पाठवलं आणि इन्स्ट्रक्शन्स दिले. तशी त्याची पूर्ण टीम त्या लोकेशनच्या दिशेने निघाली. अमित आणि रॉनी गाडीत जाऊन बसले आणि रॉनीने गाडी स्टार्ट केली. इतक्यात अमितचा फोन वाजला. तसा त्याने तो कॉल रिसीव्ह केला. येस, अमित बोलला. बॉस, ह्या मोहनला मारून मारून अक्षरशः त्याची चमडी उधळली, पण तो कुठल्या मातीचा बनलाय काय माहीत. तोंड उघडतच नाही. अजून त्याने पत्ता सांगितला नाही आहे बॉस. समोरचा माणूस भीतच बोलला, कारण त्याला माहीत होता त्याच्या बॉसचा राग. ओके, पण त्याची खातिरदारी करतच राहा, अमित बोलला आणि फोन कट केला. तसा तो माणूस पण आश्चर्यचकित झाला. म्हणजे त्याला वाटलं होतं की आता आपल्याला शिव्या पडणार आहेत बॉसच्या, पण नाही. बॉसचा इतका थंड प्रतिसाद बघून तोच चाट पडला होता. पण त्याला कुठे माहीत होतं की तुझ्या बॉसने तर आधीच त्यांचा पत्ता मिळवला होता. अमित राज्याध्यक्ष होता. तो थोडीच तुमच्या भरोशावर राहणार होता. रॉनी, ड्राईव्ह फास्ट, अमित बोलला. त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. कधी एकदा जाऊन त्याच्या जान आणि मुलांना सुखरूप घरी घेऊन येतो असं झालेलं त्याला. येस बॉस, असं बोलून रॉनीने गाडीचा स्पीड अजूनच वाढवला. जिनू, आय थिंक ह्या लोकांनी कुठेच कोणताच दरवाजा ठेवला नाही आहे, जानू मोठमोठे श्वास घेत बोलली. मम्मा, आर यू ओके? जिनू जानूला बिलगत बोलला. जिनू, मला आता कसं तरीच होतंय. श्वास घ्यायला त्रास होतोय. मला अंधाराचा फोबिया आहे, जानू कसंबसं बोलली. पण मम्मा, तू घाबरू नकोस ना, मी आहे ना, जिनू बोलला. तसं घाबरलेल्या तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. अगदी तिच्या मीटची कार्बन कॉपी होता तो. तिला काहीच होऊ देणार नव्हता. मला माहीत आहे जिनू, तू खूप ब्रेव आहेस. प्लीज पप्पा इथपर्यंत येईपर्यंत प्रिन्सेसची काळजी घे, जानू प्रिन्सेसला छातीशी कवटाळून बोलली. तेवढ्याशा खोलीत तिचा जीव गुदमरू लागला होता. तीच अवस्था प्रिन्सेसची पण होती. येस मम्मा, मी आहे ना, तू प्लीज स्वतःला सांभाळ. जिनू पण आता रडकुंडीला आला होता. कितीही ब्रेव असला तरी तो अवघ्या 5.5 वर्षांचा छोटा मुलगा होता. अजून किती स्ट्रॉंग राहू शकणार होता. मम्मा, तो पुढे काही बोलणार त्याआधीच जानूची शुद्ध हरपली आणि ती बेशुद्ध पडली. मम्मा उठ ना, जिनू रडून बोलला, पण तिचा काहीच प्रतिसाद नव्हता. तिला तसं बघून प्रिन्सेस पण रडू लागली. जिनूने पाण्याची बाटली घेतली, पण त्यातलं पण पाणी संपलं होतं. तसा तो अजूनच हतबल झाला. त्याने प्रिन्सेसला जवळ घेतलं आणि एका बाजूला बसून राहिला तो. आता त्यांच्या पप्पाची वाट बघण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. अमितची गाडी आता त्या लोकेशनवर पोहोचली होती, जे GPS ट्रॅकर दाखवत होते. एका जंगल साईटचं लोकेशन होतं ते. कोणतीच लोकवस्ती नव्हती. शिवाय सगळीकडे अंधार होता. रात्रीचे 2 वाजत आलेले. त्यामुळे काहीच कळत नव्हतं की जानू आणि मुलांना त्या मोहनने कुठे ठेवलं असेल. इतक्यात अमितची टीम पण तिथे पोहोचली. पटापट सगळीकडे मोठमोठे लाईट्सचे फोकस लावले गेले आणि तो एरिया आता उजेडाने उजळून निघाला. कोणी म्हणालं नसतं की तो जंगलचा एरिया आहे. इतका प्रखर उजेड पडला होता तिथे. बॉस, लोकेशन तर हेच दाखवतंय. इथेच येऊन स्टॉप झाले, पण इथे तर अशी कोणतीच जागा दिसत नाही आहे की जिथे मॅमना आणि मुलांना त्याने ठेवलं असेल, रॉनी बोलला. कारण सगळीकडे फक्त आणि फक्त झाडी होती. असं कोणतंच ठिकाण दिसत नव्हतं जिथे तो त्यांना लपवून ठेवू शकेल. जानू, जिनू, प्रिन्सेस, अमित आता पॅनिक झाला होता आणि त्याने जोरजोराने हाका मारायला सुरुवात केली होती, पण कोणताच रिस्पॉन्स त्याला मिळाला नव्हता. बॉस, कदाचित त्या मोहनने जिनू आणि प्रिन्सेसच्या गळ्यातलं लॉकेट इथेच फेकून दिलं असेल तर, रॉनी बोलला. तसा अमित घाबरला. नो रॉनी,
तो असं काही करणार नाही, कारण ती चीप त्याला कळणं शक्यच नाही. असं नाही करणार तो. अमित पुन्हा अस्वस्थ होत बोलला. पण मग बॉस, आपण आता इथे कसं शोधायचं त्यांना? रॉनीने विचारलं. कारण दूर दूरपर्यंत जंगल होतं आणि रात्रीच्या वेळी काहीच आयडिया नसताना त्यांना शोधणं म्हणजे समुद्रातून मोती काढण्यासारखं होतं. आय डोंट नो एनिथिंग. काहीही करा, पण माझ्या जान आणि मुलांना शोधून काढा, नाहीतर ह्या अख्ख्या जंगलाला आग लावीन मी. अमित अक्षरशः चिडून बोलला. त्याला आता खरंच भीती वाटू लागली होती. पुन्हा एकदा तिला आणि आता मुलांना तो नव्हता गमवू शकत. भीती वाटू लागली होती त्याला. त्यामुळे अमित राज्याध्यक्ष हादरला होता, त्यांना पुन्हा एकदा गमावण्याच्या भीतीने. रॉनी पण त्याचं हे रूप पाहून घाबरला होता. त्याला पण त्याच्या बॉसची अवस्था कळत होती. स्वतःच्या बायको मुलांवर किती जास्त प्रेम होतं त्यांचं माहीत होतं त्याला. रॉनीने पूर्ण टीमला इन्स्ट्रक्शन्स दिल्या. तशी पूर्ण टीम आता जोमाने कामाला लागली. सगळ्या झाडीतून शोधाशोध सुरू झाली. काही दिसतंय का ते बघू लागले ते. एक तरी क्लू मिळतोय का ह्याचा शोध घेऊ लागले ते. रॉनीने एकदा अमितकडे पाहिलं तर तो खूपच हतबल होऊन खाली बसलेला दिसला त्याला. तसं त्यालाच कसं तरी झालं आपल्या बॉसला असं पाहून. अमित विचार करत होता की अशी कोणती जागा असेल जिथे त्या मोहनने त्यांना ठेवलं असेल. ओ गॉड, कशी असतील माझी मुलं, माझी जान. त्याला आता जास्तच काळजी वाटू लागली होती त्यांची. त्याने डोळे कच्च मिटले. तसं त्याच्या डोळ्यांतून पण अश्रू बाहेर पडले आणि त्या बंद डोळ्यांच्या मागे, पप्पा लवकर या ना प्लीज. एक आर्त हाक त्याला ऐकू आली, अगदी मनापासून मारलेली. आणि तो सैरभैर झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला. पण ती हाक खरी होती की त्याचा भास ते काही त्याला कळत नव्हतं. चिनू, प्रिन्सेस, कुठे आहात तुम्ही? तो वेड्यासारखा त्यांना आवाज देऊ लागला आणि तिकडेच खाली बसून पडला. पण इतक्यात त्याला काहीतरी आठवलं. हो, त्या मोहनचे शब्द. गुदमरून मरतील ते, तळमळून मरतील. तू पण तरसेल त्यांच्यासाठी, पण तुला ते नाही सापडणार. अमितला त्याचे ते शब्द आठवले आणि तो ताडकन जागचा उठला. रॉनी, रॉनी. अमितने जोराने हाक मारली. तसा रॉनी पण घाबरून अमित जवळ आला. येस बॉस, रॉनी बोलला. ही सगळी झाडी काढून टाका, मला इथे कोणताच अडथळा नकोय. अमित बोलला तसा रॉनी सतर्क झाला. पण इतकी मोठी झाडी होती ती आणि एरिया पण खूप मोठा होता. तो सगळा खणून काढायचा आणि ते पण इतक्या रात्री, म्हणजे जवळजवळ अवघडच होतं. पण नक्कीच आपल्या बॉसला काहीतरी जाणवलं असेल, त्याशिवाय काही ते आपल्याला असे इन्स्ट्रक्शन्स देणार नाहीत, माहीत होतं त्याला. म्हणून त्याने पटापट फोन फिरवले आणि सगळे साहित्य आणि टीम मागवून घेतली ती पूर्ण झाडी नाहीशी करण्यासाठी. थोड्याच वेळात तो जंगली एरिया मशिनीच्या मोठमोठ्या आवाजाने दुमदुमला होता. मोठमोठे इन्स्ट्रुमेंट्स तिथे ती झाडी तोडण्यासाठी आणि ती जमीन साफ करण्यासाठी सज्ज झाले होते. मेक इट फास्ट डॅम इट. अमित जोरानेच ओरडला. त्याला आता धीर धरवत नव्हता. तो खूपच अस्वस्थ होऊन ती झाडी साफ होण्याची वाट पाहत होता. जर मोहनच्या शब्दांनुसार खरंच, जर आत्ता आपल्याला आलेला अंदाज खरा असेल तर, विचार करूनच त्याचा थरकाप उडाला होता. कधी हे सगळं साफ होतंय आणि आपल्याला आपली जान आणि मुलं सापडतात असं झालेलं त्याला. फक्त आपल्याला वाटणारी भीती खरी ठरू नये एवढीच प्रार्थना तो देवाला करत होता. रॉनी, डॉक्टरांची पूर्ण टीम इकडे बोलावून घे, अमित बोलला. रॉनीला काही कळत नव्हतं, पण त्याच्या बॉसचा शब्द पाळणं त्याचं कर्तव्य होतं. तसं त्याने पटकन एक डॉक्टरांची टीम त्या जागेवर बोलावून घेतली. बॉस, सध्या तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे तुमच्या मनात सध्या काय सुरू आहे? रॉनीने कचरतच विचारलं. रॉनी, ते इथेच आहेत. माझं मन मला सांगतंय. कालच्या दुपारपासून ते किडनॅप आहेत आणि आता रात्रीचे 3 वाजत आले आहेत. इतक्या वेळात त्यांना काही झालं तर नसेल ना? आय एम स्केअर्ड. अमित डोळ्यात अश्रू आणून बोलला. तसा रॉनी पण हेलावला. त्यांना काहीच होणार नाही बॉस. ते ऑल विल बी फाईन. डोंट वरी. रॉनी अमितला धीर देत बोलला. अमितचं पूर्ण लक्ष त्या झाडी साफ झालेल्या जागेवर होतं. एक एक कोपरा आणि एक एक जागा तो नीट न्याहाळत होता. आता अर्ध्यापेक्षा जास्त जागा साफ झाली होती, पण अजूनही अमितला कोणताच क्लू मिळाला नव्हता. तो रेसलेसली सगळीकडे काहीतरी शोधत होता. आता 1 तास होऊन गेलेला, पण पाहिजे तसं त्याला कुठे काहीच सापडत नव्हतं. रॉनीला पण कळत नव्हतं की त्याचा बॉस इतकं काय शोधत आहे. अमित पण आता निराश झाला होता,
कारण पूर्ण झाडी साफ होण्यासाठी आता थोडीच जागा शिल्लक राहिली होती आणि अजूनही काहीच सापडलं नव्हतं. तो केसांमधून हात फिरवत अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहू लागला होता. त्याचे पेशन्स आता संपले होते. पण इतक्यात स्टॉप! त्याने आवाज दिला तशा सगळ्या मशीन्स एकत्रच थांबवल्या गेल्या. लाईट्स! तो जोरातच ओरडला आणि पुढे चालू लागला. तसे सगळे फोकस त्याच्या दिशेने फिरवले गेले. सगळेजण बघत होते की अमित काय करतोय. रॉनी पण अमितच्या पाठी गेला. आता अमित एका भल्या मोठ्या दगडाजवळ उभा होता, ज्यावर मोठ्या अक्षराने लिहिलं होतं एम. ते दगड इतकं मोठं होतं की कोणाच्या हलवण्याने सुद्धा हलणार नव्हतं. सगळेजण त्या दगडाकडे पाहतच राहिले होते. इतक्या मोठ्या झाडीमध्ये त्या दगडाकडे पोहोचणं म्हणजे अगदी अशक्य गोष्ट होती. पण आता झाडी साफ झाली होती, त्यामुळे ते दगड सहज नजरेस पडत होतं. बॉस, हा दगड सरकवण्यासाठी नक्कीच कुठेतरी काहीतरी मार्ग असेल, रॉनी बोलला. आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे रॉनी. हा दगड क्रेनच्या मदतीने अख्खाच्या अख्खा उपटून काढा. अमितने इन्स्ट्रक्शन्स दिले तसे पटकन तो दगड पूर्णच्या पूर्ण उचलून दुसऱ्या बाजूला ठेवला गेला. आणि काय आश्चर्य, त्या दगडाच्या खाली एक भुयार होतं, ज्याला पायऱ्या होत्या. ते बघूनच सगळ्यांना हायसं वाटलं. म्हणजे फायनली आपल्याला जागा सापडली होती म्हणून. पण अमित, तो मात्र आता अस्वस्थ झाला होता. कारण जर इतक्या तासांपासून त्याची बायको आणि मुलं इथे असतील तर त्यांची काय अवस्था झाली असेल, हीच भीती त्याला सतावू लागली होती. पण क्षणाचा विलंब न लावता त्याने आत धाव घेतली आणि तो त्या पायऱ्यात उतरून खाली आला. पण जसा तो खाली आला त्याच्या अंगातून जणू त्राणच निघून गेलं. समोरचं दृश्य पाहूनच भीतीने त्याचं अंग थरथर कापू लागलं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.